नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आता आपण बघूयात महत्त्वाच्या राजकीय बातम्या. वक्फ बोर्डावरून मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सुपारीवालेच होते. आंदोलन करणाऱ्यांमध्ये काही जण गुन्हेगार होते, संजय राऊतांची टीका. भाड्याचे लोक आणून तमाशा करता, आम्ही तुमचा तमाशा करणार, संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा. तर मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरही सुपारी गँग बसली आहे. राऊतांचा हल्लाबोल. मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्यांची संजय राऊतांनी यादीच दाखवली. सर्व आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांसोबत असलेले फोटो दाखवत राऊतांचा हल्लाबोल. बीडच्या आंदोलनाचा पक्षाशी संबंध नव्हता, धमक्या कुणाला देता, आम्हाला धमक्या देण्यापेक्षा अब्दालीला धमक्या द्या, संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्या अगोदर मनसे आक्रमक. विदर्भात ताफा अडवला तर तिथे चोप देणार. बीडमध्ये ठाकरे गटानं ताफ्यावर सुपारी फेकल्याच्या प्रकारानंतर मनसे जिल्हाध्यक्षाचा इशारा. महायुतीत भाजपने किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिकार. कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. अंजली दमानिया सांगतील त्या ठिकाणी आणि चॅनलवर त्यांच्या उत्पन्न स्रोतावर चर्चा करायला तयार. फक्त चर्चासत्रातून पळून जायचं नाही, सूरज चव्हाणांचं दमानियांना प्रति आव्हान. मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला. मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. शरद पवार मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेटणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली.